नमस्कार. पीस ॲडमायरर्स या आमच्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आमच्या चॅनलवर आम्ही अनेक स्तोत्र मंत्र ह्याचे व्हिडिओज अपलोड करत असतो. अनेक प्रॉब्लेमसाठी एक विशिष्ट मंत्र किंवा स्तोत्र ते उपाय असेही व्हिडिओज आम्ही अपलोड करत असतो. तर अशाच ह्याच्यामध्ये आम्ही मुलांना उपयुक्त असे बरेच स्तोत्र आणि मंत्र काय आहेत त्याचे व्हिडिओज आम्ही अपलोड केलेले आहेत. तर मला एकट्याने कमेंटमध्ये असा प्रश्न विचारला की मुलं जर बोलण्यामध्ये अडखळत असतील तर त्यावर काही मंत्र आहे का? अवश्य आहे. आपण बऱ्याचदा अनुभवतो की मुलं बोलताना अडखळतात. तर सगळ्यात आधी त्याचं कारण समजून घ्या. अनेकदा काय होतं की हे बोलण्यामध्ये जी मुलं अडखळतात ना, तर त्याचं रिझन बायोलॉजिकल नसतं. म्हणजे कुठे जीभ जड असणे किंवा वोकल कॉर्ड्स मध्ये किंवा वोकल ऑर्गन्स मध्ये काही प्रॉब्लेम असणं हे रिझनच नसतं. तर रिझन काय असतं? भीती वाटणे, एन्झायटी, लॅक ऑफ कॉन्फिडन्स. क्वेश्चन जर कोणी विचारलं तुम्हाला उत्तर माहित असतं पण तरी एक भीती असते मनात. तर बऱ्याचदा ह्या बोलण्यामध्ये अडखळण्याचं रिझन हे असू शकतं. जर तुमचं रिझन जर बायोलॉजिकल नसेल ना, तर तुम्हाला हे मंत्र जे मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते निश्चितच तुम्हाला हेल्प करेल. तर हे एक छोटंसं पण अतिशय प्रभावी असं सरस्वती मंत्र आहे. तर हे मंत्र काय आहे ते बघूया. तर हा मंत्र असा आहे: नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्या प्रदा भव. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्या प्रदा भव. तर हा सरस्वती मंत्र रोज म्हणायचा आहे. 108 वेळा ह्या मंत्राचा जप करायचा आहे. हा प्रॉब्लेम नॉट नेसेसरी की लहान मुलांनाच असू शकतो, मोठ्यांनाही हा प्रॉब्लेम असू शकतो. कॉन्फिडन्स नसतं. अगदी अचानक कोणी जर क्राऊडमध्ये काहीतरी प्रश्न विचारला, मॅटर माहिती असतं, काय बोलायचं ते माहिती असतं, ज्ञान असतं, पण कॉन्फिडन्स नसतो. क्राऊड बघून घाबरतात आणि त्यामुळे जीभ अडखळते. बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स नसतो. तर तुमच्या बोलण्यामध्ये लहानांना मोठ्यांना जर बोलण्यामध्ये स्पीचमध्ये जर काही असा प्रॉब्लेम असेल तर ह्या मंत्राचा उपयोग, ह्या मंत्राचा समावेश तुमच्या नित्यनियमाच्या साधनेत नक्की करा. आज अनेकांना हा प्रॉब्लेम आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून लोकांना समजू दे की अशाही प्रॉब्लेमवर आपल्याकडे उपाय आहे. त्यासाठी या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अशा छान छान व्हिडिओचे अपडेट्स मिळण्यासाठी आमचं हे जे चॅनल आहे पीस ॲडमायरर्स ते सबस्क्राईब करा. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.